मुंबईच्या भायखळ्यामधील घोडपदेव परिसरात माथे फिरूने घरगुती क्लासेसमध्ये घुसून 2 अल्पवयीन मुलांवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे। या हल्ल्यात 2 अल्पवयीन मुलं गंभीर जखमी झाली आहेत। या माथेफिरूकडून घरातील साहित्याचीही तोडफोड करण्यात आली आहे। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज सावंत। भायखळ्याच्या घोडपदेव परिसरात हेरंब सोसायटीत एका घरगुती क्लासेसमध्ये एक माथेफिरू शिरला आणि या माथेफिरूने क्लासेस मधील 2 मुलांवरती जीवघेणा हल्ला केलेला आहे। कारण या ठिकाणी ज्या क्लासेस चालवतात त्या ताई आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकं त्यावेळी काय घडलं ते काय सांगाल? काल संध्याकाळी नेमकं 5 वाजता काय घडलं? मी नेहमीप्रमाणे 5 वाजता ट्युशनचा टाइम झाला म्हणून दरवाजा खोलला, 2 मुलांना आत घेतला आणि बाकी मुलं येणार म्हणून दरवाजा ओपन ठेवला। आम्ही या 2 मुलांना घेऊन मी अभ्यासाला बसली। अचानक दरवाजा ओपन असल्यामुळे अचानक तो एक इसम धावत आला, तो डायरेक्ट आत गेला। मी घाबरून 2 मुलांना घेऊन बाहेर पडली। पळता पळता त्यांनी मला ढकललं, ही हाताला लागली मुलगी, त्यांनी तिला बाहेर खेचला आणि तिच्यावर चाकूचा हे केला। दोन्ही मुलं बहीण भाऊ आहेत आणि क्लासेससाठी आली होती, त्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला। आपण त्यांच्याशी थोडं बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। दीदी, क्या हुआ था कल? कल है ना, हम इधर बैठे थे, अचानक से एक लड़का आया और उसने दरवाज़ा बंद किया। वो किचन में गया, चाकू लाया। मेरे टीचर ने दरवाज़ा खोला, मेरे टीचर ने हम दोनों बहन भाई को बाहर निकाला और वो भी सुरक्षित बाहर आई। और फिर जैसे ही बाहर आई, वो दरवाज़ा खुला था, उसके अंदर धक्का दे दिया चोर ने और चाकू दिखाया दूसरे रूम में भी, पर उसको भी लॉक कर दिया, इसलिए मेरे को भी चाकू लगाया। नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा तितकाच गंभीर बनत चालला असल्याचं पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।